भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली. स्मृती इराणी, राम माधव यांचं पुन्हा एकदा कमबॅक झालंय. राष्ट्रीय महासचिव आणि उपाध्यक्ष म्हणून अनुक्रमे दोघांची नियुक्ती झाली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी सोमवारी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर विजनवासात गेलेल्या आक्रमक नेत्या स्मृती इराणी तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नाळेचा फटका बसलेले संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य राम माधव या दोघांचंही पुनरागमन झालंय. या नेत्यांना अनुक्रमे राष्ट्रीय महासचिव व उपाध्यक्ष नियुक्त करण्यात आले. पक्षाध्यक्ष नवीन यांनी नव्या चमूमध्ये युवा महिलांच्या समावेशावर अधिक भर दिला असून काही अनुभवी चेहरे सुद्धा कायम ठेवण्यात आले. भाजपच्या नव्या संघटनात्मक रचनेमध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय सरचिटणीस आणि 16 राष्ट्रीय सचिव यांचा समावेश आहे. जनगणनेतील ओबीसी कॉलमच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाले. राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये आज दिल्लीमध्ये बैठक आहे. विविध राज्यातील सुमारे 300 जिल्हाध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली. या विषयावर रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसच्या ओबीसी विभागाची महत्वाची बैठक दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीला देशातील विविध राज्यातील सुमारे 300 जिल्हाध्यक्ष सहभागी होणार. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये जाती संदर्भातील माहितीचा समावेश आहे. मात्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा उल्लेख असताना ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने ओबीसी संघटनांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा मुद्दा देशभरात घेऊन जाण्याची तयारी सुरू केली. काँग्रेस ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जयहिंद यांच्यासह विविध राज्यातील ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये आज राजधानी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे विविध राज्यातील सुमारे 300 जिल्हाध्यक्ष आजच्या या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. जनगणनेमधील ओबीसी कॉलमच्या मुद्द्यावर आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.